वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये जे 2 आरोपी जे फरार होते त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतले। आज सकाळी स्वारगेट परिसरामध्ये बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं। खरं त्यांना शोधण्यासाठी 6 जणांची टीम जी आहे ती तैनात करण्यात आली, 6 पथके तैनात करण्यात आली होती। आता त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेले। थोड्याच वेळामध्ये त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। तत्पूर्वी भाजपच्या ज्या महिला शहरातल्या पदाधिकारी आहेत त्यांनी देखील या संपूर्ण घटनेचा निषेध करत त्यांना देखील नराधामांना फाशी शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी केली। आतापर्यंत या सर्व प्रकरणामध्ये 5 जणांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे। खरं तर त्यांना आता जोडे मारायचं देखील आंदोलन झालं आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी मागणी आहे न्याय द्या आणि त्या नराधामांना जी काही कोणी दोषी असतील त्यांना फाशी द्या। खरं तर आज त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सरकारी वकील असतील किंवा दुसरे वकील असतील हे काय प्रकारचे युक्तिवाद करतात आणि अन्य बाबी कोणत्या समोर येत आहेत आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच हे दुर्दैवी आहे, असंवेदनशील आहे, म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे। पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा निकाल लागलाय आणि नक्कीच हे नराधमांना आज आपण पाहिलं असेल ते गजाआड आहेत, आज त्यांना कोर्टात देखील सुनावणीसाठी आणलं जाणार आहे। आणि म्हणूनच आमची सगळ्यांची मागणी आहे की इथून पुढे कुठलाही कालावधी न घालवता, कुठलाही वेळ न घालवता त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। तिघांचं सरकार आहे, भाजप या सगळ्या घटनेचा निषेध करत आहे, शिंदे सेना ही लाडक्या बहिणीचा सन्मान योजना करत आहे आणि राष्ट्रवादीचे जे कोणी पदाधिकारी आहेत गेले 3-4 महिन्यापासून चर्चेमध्ये आहेत ते देखील महिलांवरती अत्याचार करताना पुढे येत आहेत। तिघांचं सरकार आहे, एक सन्मान करताय, एक त्याचा विरोध करताय आणि एक अत्याचार कोणीही सन्मान करत नाही। काल आपण अजितदादांचं पण वाक्य बघितलं असेल तर त्यांनी सांगितलंय आमचा कुठला पदाधिकारी नव्हता आणि जर सभासद जरी असेल तरी त्या ठिकाणी त्याला त्या ह्याच्याकडनं ह्याच्यावरनं जबाबदारी पदावरनं त्याला मुक्त करण्यात आलेला आहे। आणि आता अशा ह्या सगळ्या गोष्टीला कुणीही पाठबळ नाही आणि कुणी पाठीशी घालणार नाही। ज्यावेळेस तनिषा भिसेचा मृत्यू झाला त्यावेळेस तुम्ही त्या क्लिनिकची तोडफोड केलेली होती, म्हणजे तुमची भावना उमटलेली होती। आज अशा पद्धतीनं मानसिक नक्कीच तेव्हा सुद्धा आम्ही एका महिलेच्या बाजूने उभे होतो आणि आजही आमची तीच भूमिका आहे। एका महिलेचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी राजेंद्र हगवणेचं तोंड काळं करणार का? संधी मिळाली तर नक्की ते पण करू।